मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय सामाजिक संघर्ष महाराष्ट्रात पेटला आहे. मराठ्यांच्या सेनेचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत, तर ओबीसींच्या सैन्याची कमान छगन भुजबळ यांच्या हाती आहे. या साठमारीतून ना मराठ्यांचे ना ओबीसींचे प्रश्न मार्गी लागतील, कारण मुद्दा राखीव जागांचा नसून जागतिकीकरणाच्या काळात आर्थिक उन्नतीचा मार्ग साधायचा असेल तर शिक्षणात अर्थातच कुशल मनुष्यबळात गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची पूर्ती काशी झालेली आहे. त्यामुळे राखीव जागांच्या प्रश्नावर राजकीय साठमारी सुरू आहे. नमस्कार, द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी चर्चा करणार आहे अर्थातच महाराष्ट्रातील मराठे विरुद्ध ओबीसी या संघर्षाची. राज्य सरकारने गायकवाड समितीच्या आधारे मराठा आरक्षण दिलं होतं. गायकवाड समितीने जाहीर सुनावण्या, शपथपत्र, शासकीय खाजगी आकडेवारी, आणखीन काही संस्थांची मदत घेऊन अहवाल तयार केला होता. परंतु 1995 पासून ते 2008पर्यंत मंडल आयोग, बापट आयोग यांनी मराठा समाज प्रगत असल्याचे निष्कर्ष काढले होते. राज्य मागास आयोगानेही मराठा समाजाला मागास ठरवण्यास नकार दिला होता. पण गायकवाड समितीने मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवला होता. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीत सविस्तर कारणमीमांसा केली होती. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करताना काय सांगितलं होतं? गायकवाड आयोगाच्या व्यतिरिक्त इतर आयोगांनी मराठा समाज प्रगत असल्याचे निष्कर्ष नोंदवले होते. गायकवाड आयोगाने मात्र आधीच्या अहवालांचा अभ्यास न करता त्यांच्याशी असंमती दर्शवली. गायकवाड आयोगाने आधीच्या आयोगांचे निष्कर्ष चुकीचे का ठरवले याची कारणमीमांसा केलेली नाही. 50% आरक्षण वाढवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं होतं. त्याच्यामध्ये हे आरक्षण 50%पेक्षा जास्त का द्यावं याबाबतचा कोणताही निष्कर्ष गायकवाड समितीच्या अहवालात देण्यात आलेला नाही. नागरी सेवांच्या अ, ब, क, ड या वर्गांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व समाधानकारक आहे, ही कुठच्याही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे असंही सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे. खुल्या प्रवर्गातील नोकऱ्यांमध्ये म्हणजे 48% समजा धरल्या तर त्यामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व एकूण 32.23% आहे. गायकवाड आयोगाने ते 11.86% दाखवलेलं आहे. हा आकडा चुकीचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात स्वच्छपणे म्हटलं आहे. खुल्या प्रवर्गापैकी IASमध्ये म्हणजे भारतीय प्रशासन सेवेमध्ये 15.52% एवढं मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आहे. IPSमध्ये 27.85% आहे आणि IFSमध्ये 17.97% मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आहे. मराठा समाजाच्या लोकसंख्येनुसार प्रशासकीय पातळीवर त्याचं प्रतिनिधित्व अधिक आहे, ही बाब त्यांनी नोंदवलेली आहे कोणी सर्वोच्च न्यायालयाने. आणि या निष्कर्षावरून मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढलेला आहे. परंतु मराठा समाजाच्या एकाही धुरीणाने, मग तो राजकीय नेते असतील, अभ्यासक असतील, साहित्यिक असतील, कोणी असतील, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे हे सत्य समाजापुढे मांडून मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम मांडलेला नाही. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड हा एक सन्माननीय अपवाद. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाल्यानंतर मराठ्यांना ओबीसी वर्गात दाखल करून आरक्षण द्या अशी मागणी पुढे आली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं यावर जवळपास सर्व राजकीय पक्षांचं एकमत आहे. मात्र खत्री आयोगाच्या अहवालाचा आधार घेऊन, खत्री आयोग म्हणजे पहिला राज्य सरकारने नेमलेला पहिला मागासवर्गीय आयोग, हा 1995 साली नेमलेला होता. या खत्री आयोगाच्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद असलेल्यांचा समावेश ओबीसीमध्ये करता येईल. त्याचा आधार घेऊन राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे की कुणबी नोंद असलेल्या सर्व मराठ्यांचा समावेश हा
ओबीसीमध्ये करता येईल आणि त्यासाठी राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे. कुणबी नोंद असलेल्यांचे कुटुंबीय म्हणजे जवळचे किंवा दूरचे नातेवाईक यांचाही समावेश ओबीसीमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आशयाची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ मंत्रिमंडळात आहेत, मात्र कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला त्यांचा विरोध आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट आणि भाजप या राजकीय पक्षातील प्रस्थापित मराठा नेतृत्वावर एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नापुरती मात केलेली आहे. सर्व राजकीय पक्षातील प्रस्थापित ओबीसी नेत्यांच्या स्पर्धेत छगन भुजबळ यांची सरशी झालेली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यातील राजकीय संघर्षाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील हा प्रश्न आज चर्चेला जात आहे. पण कुणबी म्हणून सरसकट सर्व मराठी ओबीसीमध्ये सामील होणार की नाहीत या प्रश्नाचं उत्तर आजही ठामपणे देता येणार नाही. मात्र राखीव जागा मिळाल्या तरी कोणत्याही समाजाच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होणार नाही या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत. दर्जेदार शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि पैसा देणारी शेती, रोजगार निर्माण करणारी आर्थिक मॉडेल्स यांचा आग्रह धरायला हवा अशी मांडणी नीरज हातेकर या अर्थतज्ञांनी केली आहे. आर्थिक प्रगतीचं सिंपल सूत्र कुठलं आहे की ज्याच्यामुळे माणसांच्या श्रमशक्तीत वाढ होते. म्हणजे आपण चरखा चालवण्यापेक्षा याच्यामध्ये कापड मिलमधून त्याच श्रमामध्ये अधिक उत्पादन तयार होतं. तर या प्रकारची गुंतवणूक आपण करायला हवी. म्हणजे काय तर भांडवली गुंतवणूक अधिक करायला हवी. भांडवलाची गुंतवणूक झाली, यंत्रसामुग्रीमध्ये गुंतवणूक झाली की संपत्ती वाढते, असं एक सर्वसामान्य सूत्र आहे आणि ते खरं आहे. परंतु तेवढंच पुरेसं आहे का तर तेवढं पुरेसं नाही. कारण केवळ यंत्रसामग्रीमध्ये आणि म्हणजे आधुनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून भागणार नाही, तर त्याच्यासाठी लागणारे जे श्रम असतात, म्हणजे त्याच्यासाठी लागणारं जे कुशल मनुष्यबळ असतं त्याच्यामध्येही गुंतवणूक करायला लागते. आणि ती गुंतवणूक करायची असेल तर आपला प्राथमिक शिक्षणाचा जो पाया आहे हा अधिक मजबूत असायला हवा, अशी मांडणी नीरज हातेकर करतात. आता मानवी संसाधनांवरती गुंतवणूक करणं म्हणजे काय तर अर्थातच उत्तम प्राथमिक आणि उच्च शिक्षण व्यवस्था, सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य आणि त्या म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अतिशय उत्तम करणं आणि त्याच्याचबरोबर आधुनिक क्षेत्राचा विकास म्हणजे भांडवल प्रधानची ही आहे अर्थव्यवस्था आहे त्याचा विकास. हे झालं म्हणजे हे कोणी केलं आहे तर उदाहरणार्थ चीनने केलं आहे, जपानने केलं आहे, या देशांनी हेच केलं आहे. तिकडचं अतिशय उत्तम ही आहे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि प्राथमिक आणि उच्च शिक्षणाची सर्वांना समान संधी आणि अतिशय उत्तम दर्जाचं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे व्हिएतनामसारखा देश हा नावाला जरी कम्युनिस्ट असला तरी व्हिएतनाममधल्या ज्या काही शाळा आहेत या शाळा आज जवळपास सगळ्या आदर्श शाळा आहेत आणि आपल्याकडच्या शाळांची परिस्थिती आपण पाहतोच आहोत काय आहे ती. तर त्यामुळे अशी समजा आपण व्यवस्था केली तरच आपण जागतिक बाजारपेठ काबीज करू शकतो. मग जागतिक बाजारपेठ काबीज करणं याचा अर्थच मुळे अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणं आणि त्याच्यामधून अधिकाधिक व्यवसायाच्या उद्योगाचा विकास संधी निर्माण होणं आणि त्याचा विकास होणं. याच्यामधूनच खरं तर बेकारीचा आणि गरिबीचा प्रश्न सुटू शकतो. परंतु आपल्याकडे मात्र म्हणजे दुर्दैवाने भारतात हे झालेलं नाही. भारतात काय केलं तर आपण IIT, IIM यासारख्या संस्था उभ्या केल्या, परंतु चांगल्या प्राथमिक शाळा निर्माण करण्याचं राहून गेलं. आता व्हिएतनामचं उदाहरण घेतलं तर व्हिएतनामचं दरडोई उत्पन्न आज भारताच्या 1.5 पट आहे आणि त्या देशातील शाळा या जगातल्या सर्वोत्तम शाळा आहेत. हा योगायोग नाही आहे. आपण सुरुवातीपासून हे केलं नाही आणि नंतरच्या सगळ्याच सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे एकूण आपल्या अर्थव्यवस्थेतल्या किंवा सगळ्या सामाजिक राजकीय व्यवस्थांमधल्या नियामक व्यवस्था ज्या असतात त्याची आपण पुरेशी म्हणजे त्याचा अतिशय जाणीवपूर्वक आपण ऱ्हास केलेला आहे, त्याचा नाश केलेला आहे. त्यामुळे भारतातलं आता एकूणच सार्वजनिक संस्थांचं नियमन इतकं रसातळाला गेलेलं आहे की
यापुढे सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुधारणं हे खूपच कठीण आहे असं बहुसंख्य अभ्यासकांचं मत आहे, अशी नोंद नीरज हातेकर या अर्थतज्ज्ञांनी केलेली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने 2019 साली भारतातील शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या परिस्थितीवर एक अहवाल प्रकाशित केलेला आहे. महाराष्ट्रातील 50% जास्त कुटुंबांकडे असलेली शेती 0.0 हेक्टर म्हणजे 0.4 हेक्टरपेक्षा कमी आहे. तर 25% कुटुंबांची शेती ही नगण्य म्हणजे 0.001 म्हणजे 1/1 हेक्टर आहे. देशातील इतर कुठल्याही राज्यात इतकं तुकडीकरण झालेलं नाही. त्यामुळे आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर म्हणजे त्या अहवालानुसार 73% कुटुंब ही प्रामुख्याने शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. सगळा उत्पन्न खर्च वजा जाता महाराष्ट्रातील कृषी कुटुंबाचं म्हणजे शेतकरी कुटुंबाचं शेती पिकापासून मिळणारं उत्पन्न 2018-19 साली केवळ 3,790 रुपये होतं. हे सरासरी उत्पन्न महिन्याचं. आता एवढ्या पैशात 4 जणांचं कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि 2 मुलं असं कुटुंब धरलं तर हे कुटुंब दारिद्र्य रेषेच्या वर येऊच शकत नाही. मग काहीतरी जोड व्यवसाय रोजगार पाहावाच लागतो. बरं एवढं सगळं करू नये म्हणजे शेळ्या पाळतील काय हे करतील ते एवढं करू नये. कृषी कुटुंबाचं म्हणजे शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न दरमहा 9,592 रुपयेच आहे असं त्या अहवालात म्हणजे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने 2019 साली केलेल्या अहवालात नमूद केलेला आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबाला म्हणजे सरासरी शेतकरी कुटुंबाला वर्षभरात केवळ ₹1,00,000 1,00,000 एवढंच उत्पन्न आहे. आजचा राहणीमानाचा खर्च लक्षात घेतला तर म्हणजे आता त्याच्यामध्ये शाळेची फी आहे ती खाजगी शाळांची फीच 1,00,000च्या घरात असते. बाकीचं तर सोडूनच द्या. तेव्हा म्हणजे 1,00,000 समजा उत्पन्न असेल वर्षाचं तर त्याच्यामध्ये आजचं राहणीमान लक्षात घेता म्हणजे म्हणजे हे सगळं या शेतकरी कुटुंबाच्या आवाक्याबाहेरची परिस्थिती आहे. आणि अशी असेल तर साहजिकच मुली शेतकरी नवरा नको म्हणतात. नोकरी असल्याशिवाय मुलांची लग्न होत नाही. यामागचं खरं कारण हे आहे. जागतिकीकरण म्हणजे काय तर भांडवल वस्तू आणि सेवा यांच्यावरती जे देशांतर्गत निर्बंध असतात ते दूर करणं म्हणजे भांडवल एका देशातून दुसऱ्या देशात सहजपणे गेलं पाहिजे. वस्तूही एका देशातून सहजपणे दुसऱ्या देशात गेल्या पाहिजेत. सेवाही उदाहरणार्थ झोमॅटो ही कंपनी असेल किंवा आणखीन कुठचं ॲप असेल तर त्या सेवा पुरवणाऱ्या आहेत. तर त्याचंही जसं उबर आहे किंवा ओला आहे हे सगळ्या जागतिक कंपन्या आहेत त्या. तर या प्रकारच्या सेवाही सर्व देशात त्याच्यावरचे निर्बंध काढले पाहिजेत म्हणजे जागतिकीकरण. अर्थातच त्याच्याबरोबर या सगळ्या म्हणजे साठी आपल्याला काय लागतं तर कुशल मनुष्यबळ लागतं. तर त्याच्यामध्ये जे लोक गुंतवणूक करतात त्यांची अधिकाधिक प्रगती होताना आपल्याला दिसते. उदाहरण द्यायचं झालं तर पंजाबमधल्या विद्यापीठामध्ये म्हणजे चंदीगडच्या विद्यापीठामध्ये ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये कशी शेती करावी याचे कोर्सेस आहेत. कारण हे सगळे शेतकरी तिकडे जातात. म्हणजे पंजाबातले जे शेतकरी आहेत ते शिक्षण घेऊन ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाला जाऊन शेती करतात. आज कॅनडाची शेती आणि ज्याला लॉजिस्टिक म्हणू किंवा ट्रान्सपोर्ट नेटवर्क जे आहे हे सगळं सरदारजींच्या किंवा जाटांच्या ताब्यात आहे. ऑस्ट्रेलियाला पण परिस्थिती हीच आहे. कारण अशी जी म्हणजे ही त्यांनी घेतल्यामुळे तिकडच्या लोकांची वेगाने प्रगती झालेली आहे आणि त्यामुळे तिकडे म्हणजे जाटांना राखीव जागा हव्यात हे आंदोलन पंजाबात नाही आहे. हे आंदोलन हरियाणात आहे. तीच गोष्ट तामिळनाडूची आहे की आता गोंडरसारखी जी मागास जात आहे गोंडर नावाची ही जी मागास जात आहे या मागास जातीच्या हातामध्ये कोइंबतूरमधला सगळा होजेरीचा जो बिझनेस आहे किंवा उद्योग जो आहे ज्याच्यामध्ये सुताची निर्मिती आहे होजेरीची कपड्यांची निर्मिती आहे त्याची निर्यातही आहे आणि या सगळ्यासाठी सुताची निर्मिती असेल किंवा होजेरीची याच्यासाठी असलेली सगळी यंत्रसामुग्रीची उत्पादनही हा सगळा उद्योग जो आहे हा गोंडर जमातीच्या जातीच्या हाती आहे. म्हणजे बघा म्हणजे हे असं आहे
की त्याच्यामुळे त्यांना जरी राखीव जागा मिळाल्या असल्या तरी त्या राखीव जागांवरती त्यांची मदार नाही आहे. त्यांची मदारी प्रामुख्याने उद्योग व्यवसायामधून होणाऱ्या प्रगतीमध्ये मिळणारा वाटा, आणि तो त्यांनीच ते सगळं उभारलेलं आहे. आता तमिळींचं जर घ्यायचं झालं तर म्हणजे अख्खा जो साऊथ ईस्ट एशिया जो आहे, म्हणजे त्याच्यातल्या अनेक जवळपास सगळेच देश, थायलंड सगळेच देश, या सगळ्या देशांमध्ये तमिळींची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे. त्यामुळे तमिळ फिल्म्स किंवा तमिळ हे जे आहे भाषा पण ते ग्लोबल समजतात, ती तशाच प्रकारे वापरतात. त्यांच्या चित्रपटांनाही जे असतं ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असते. त्यामुळे हा जो एक डायोस्पोरा जो आहे ना, हा प्रचंड मोठा आहे. तमिळींचा, पंजाबींचा, मल्याळींचा म्हणजे केरळी लोकांचा हा प्रचंड मोठा आहे. आपला तसं नाही आहे मोठा डायोस्पोरा. कारण आपल्याकडचे लोक जातात ते प्रामुख्याने शिक्षण आणि नोकरीसाठी जातात, व्यवसाय आणि उद्योगासाठी जात नाहीत, रोजगारासाठी जात नाहीत. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता काही जण जात असतील पण तुलनेने कमी आहे त्याचं प्रमाण. हे असं का होतं तिकडे? कारण आता म्हटलं त्याप्रमाणे की या लोकांनी अशी वेगवेगळ्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आणि ही इन्व्हेस्टमेंट जी आहे त्यांची म्हणजे मनुष्यबळामध्ये केलेली, भांडवल गुंतवणुकीमध्ये केलेली, याच्यामधून त्यांना जो असतो त्याच्यामधून त्यांची आर्थिक उन्नती होत असते. आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ राखीव जागांवरतीच भांडत राहिलो तर आपण केवळ समाजामध्ये फक्त दुही मानवू, म्हणजे दुफळी निर्माण होईल, आणि त्याच्यातून कोणाचंच म्हणजे राजकीय फायदे कोणाचे होतील कोणाचे नाही हा वेगळा विषय आहे. म्हणजे ते होतातच कोणत्याही राजकारणामध्ये. परंतु प्रामुख्याने आपल्याला काय करायला हवं तर याकडे लक्ष द्यायला हवं. म्हणून म्हणजे हे लक्ष नाही दिलं आपण तर मात्र परिस्थिती अतिशय गंभीर होईल. महाराष्ट्रातल्या आर्थिक जी काही व्यवस्था आहे ते काही एक साखर कारखाने आणि सहकारी दूध संस्था आणि शिक्षण संस्थाही वगळता ज्याला आर्थिक व्यवहार झाला म्हणू आपण, निर्यात वगैरे वगैरे, याच्यामध्ये कुठेही मराठी माणसाच्या हातात काही राहिलेलं नाही आहे. तो सगळा मारवाडी आणि यांच्या हातात गेलेला आहे. आपण त्यांच्यासाठीच सोडून दिलेलं आहे. आपण फक्त नोकऱ्याच करणार, आणि त्यामुळे मग ते शिवसेना असेल किंवा मोहन जरांगे पाटील असेल, सगळ्यांच्या ज्या काही आंदोलनं आहेत, मागण्या आहेत, या सगळ्या नोकऱ्यांच्या आहेत. आणि याच्यामधून या नोकऱ्यांची शक्यता म्हणजे ज्या सरकारी नोकऱ्यांची संख्याच कमी होत चाललेली आहे, तर तिकडे तुम्ही कोणती आंदोलनं करणार? त्यामुळे आपल्याला गरज आहे ती म्हणजे एका वेगळ्या आर्थिक मॉडेलची, आणि त्याच्यासाठी आपण अन्यथा तर मी मागच्या कार्यक्रमात दाखवूनच दिलं होतं की किती सरकारी नोकऱ्या आहेत आणि आपल्याला किती त्याच्यामध्ये लोकांचा म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की अन्य मागासवर्गीयांचा किंवा मागासवर्गीयांचा अगदी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्ससह किती लोकांना त्या मिळतात. तर प्रामुख्याने आपल्याला गरज आहे ती म्हणजे वेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करायला हवी आपण, आणि त्यानुसार त्याची जडणघडण करण्याकरता म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करायला हवी, आणि शिक्षणाची जी आपली जी आहे म्हणजे शालेय शिक्षण ते उच्च शिक्षण या सगळ्या व्यवस्था अतिशय नीट करायला हव्यात की जेणेकरून आपण ह्या जागतिकीकरणाच्या बाजारपेठेमध्ये टिकाव धरू शकू. तसं आपण ते काही निर्माण केलं तरच आपल्याला काहीतरी भवितव्य आहे. केवळ सरकारी नोकऱ्या आणि त्याच्यावरनं आपण अशी साठमारी करत बसल्याने आपल्या पुढचे आर्थिक प्रश्न सुटणारे नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. त्याशिवाय इंडी जर्नल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा. धन्यवाद.